हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 मार्चच्या एपिसोडमध्ये एक भयानक अति भयानक ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी आले होते आणि त्यांनी संपूर्ण ऊर्जाच्या घराची उलथापालथ करून टाकली आणि ऊर्जाला सांगितलं की तुम्ही विक्रांत शिर्केला बदनाम करण्यासाठी बेकायदेशीरपणे 5 लाख रुपयांची लाच तुमच्या अकाउंटवर घेतली आहे. आणि हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसला आणि ऊर्जाला असा संशय आला की हे सगळं शौर्यने केलंय. मग ऊर्जा शौर्यला भेटली. शौर्यला तिने सुनावलं हा सगळा तुझाच प्लॅन होता. शौर्यला समजलं की हा सगळा हर्षवर्धनचा प्लॅन आहे आणि मग शौर्य घरी येऊन हर्षवर्धनवर ओरडला, अहो तुम्हाला केस जिंकायची तर जिंका ना, पण लोकांच्या आयुष्याचं वाटोळं कशाला करताय? आणि हर्षवर्धन सुद्धा खूप चिडला आणि ओरडला, करणार मी त्या ऊर्जा शिंदेच्या आयुष्याचं वाटोळं, काय करायचं ते करून घे. आणि शौर्य सुद्धा चिडून म्हणाला, मी ऊर्जाच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. म्हणजे आता ऊर्जा शिंदेमुळे या बाप मुलामध्येच मोठं महायुद्ध रंगणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्याचं डायनिंग टेबलवर खाण्याकडे लक्षच नसतं. सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येते आणि विजया त्याची चौकशी करते. शौर्य बाळा, काय झालं? तुझं लक्ष का नाहीये? तू एवढा दुःखी का दिसतोय? चेहरा का उतरलाय? तू रात्रीही जेवण केलं नव्हतं, आत्ताही तुझं ब्रेकफास्टकडे लक्ष नाहीये. काय झालंय सांग ना. पण शौर्य काहीच बोलत नाही. हर्षवर्धन शौर्यला विचारतो, काय झालं शौर्य? शौर्य म्हणतो, काही नाही डॅड, मी ठीक आहे, मी ऑफिसला येतो. पण हर्षवर्धनला समजतं की त्याची तब्येत बरी नाहीये आणि हर्षवर्धन आदित्यला सांगतो, आदित्य तू शौर्यच्या सगळ्या मीटिंग अटेंड कर, श्रुतीला आपल्याबरोबर घेऊन जा, आज शौर्य घरीच आराम करेल. आणि हर्षवर्धन शौर्यला रूममध्ये जायला सांगतो. शौर्य जागेवरून उठतो आणि रूममध्ये जाऊ लागतो. विजया त्याला आवाज देते. शौर्य खूप दुःखी आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं, पण शौर्य कोणालाही ओ देत नाही. तेव्हा विजया म्हणते, अहो काय झालंय त्याला? हर्षवर्धन म्हणतो, आज मला कोर्टात 2 तासांचं काम आहे, तेवढं उरकून मी घरी परत येतो, मग त्याच्याशी बोलेल. शौर्य खूप दुःखी असतो. काल जे काही घडलं त्यामुळे त्याला कशातही रस राहिलेला नसतो. दुःखी होऊन तो आपल्या रूममध्ये निघून जातो. सगळे हे पाहत असतात. तर इकडे ऊर्जाची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते. ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. ऊर्जा ऑफिसला जाण्याची तयारी करत असते. पूर्वा तेथे येते आणि ऊर्जाला विचारते, कोर्टात चालली आहेस का? ऊर्जा सांगते, हो आई, 2 ॲफिडेविट आहे आणि एक केससुद्धा फाईल करायची आहे. तर पूर्वा म्हणते, ऊर्जा तुला एवढी कामं आहेत, पण ही कामं करण्यासाठी तुझ्यात काही ऊर्जा आहे की नाही? सकाळी तू घोटभर चहा घेतला, नाश्तासुद्धा केला नाहीस, ही सगळी कामं कशी जमतील? ऊर्जा म्हणते, आई माझी काही खाण्याची इच्छा नाही आहे. पूर्वा तिला समजावून सांगते, बाळा असं करू नकोस, मी तुला डबा देते, नाहीतर तू घरी येशील का जेवायला? ऊर्जा म्हणते, नाही माहीत आई, मी काय करणार आहे? हे सगळं ऐकून पूर्वाला खूप वाईट वाटतं. ऊर्जाची अवस्था बिकट आहे हे तिला समजतं आणि तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवतं. ऊर्जा दरवाजा उघडते तर बाहेर काही लोकांची फौज उभी असते. ऊर्जा आणि पूर्वाला कळतच नाही की ही माणसं कोण आहेत. ऊर्जा विचारते, हा बोला, कोण आहात तुम्ही? तर हा माणूस आपलं ID कार्ड दाखवतो आणि सांगतो, मी अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून आलोय. हे ऐकून ऊर्जा आणि पूर्वाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, तुम्ही इथे का आला आहात? तर हा ऑफिसर सर्च वॉरंट दाखवतो आणि सांगतो, आम्ही तुमच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी आलो आहोत. ऊर्जा विचारते, सर पण का? माझ्या घराची झडती का? तर हा ऑफिसर सांगतो, आमदार शिर्केंनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे की तुम्ही विक्रांत शिर्के यांना बदनाम करण्यासाठी बेकायदेशीरपणे लाच घेतली आहे. ऊर्जा आणि पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नाही. ऊर्जा विचारते, साहेब हे काय बोलताय तुम्ही? मी खूप इमानदार वकील आहे, मी असं काही केलं नाहीये. तर हा ऑफिसर सांगतो, पण तुमच्या अकाउंटवर 5 लाख रुपये जमा झाले आहेत आणि तुमच्या घरातसुद्धा काही कॅश असू शकते असा संशय आम्हाला आहे. ऊर्जा म्हणते, नाही साहेब, हे शक्यच नाही, माझ्या अकाउंटवर एवढे पैसेच येऊ शकत नाही. तर हा ऑफिसर ऊर्जाला बँक अकाउंटचं स्टेटमेंट दाखवतो आणि सांगतो, हे पहा, तुमच्या बँक अकाउंटवर वेगवेगळ्या ब्रँचेसमधून 5 लाख रुपये जमा झाले आहेत. ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूर्वाचा सुद्धा विश्वास बसत नाही.
ऊर्जा म्हणते, साहेब हे कसं शक्य आहे? माझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये आले आणि मलाच कळलं नाही. मला नाही माहीत हे 5 लाख रुपये माझ्या अकाउंटवर कसे आले आहेत. मी अशी कोणतीही लाच घेतलेली नाहीये. तर हा अधिकारी म्हणतो, ऊर्जा शिंदे, तुम्ही स्वतः वकील आहात. आमच्याकडे सर्च वॉरंट आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला आमचं काम करण्यापासून नाही थांबवू शकत. तुम्ही आम्हाला आमचं काम करू द्या, आम्हाला कोऑपरेट करा, अशी माझी विनंती आहे. ऊर्जाला समजतं की आता यांना थांबून काही फायदा नाहीये. पूर्वा या ऑफिसरला समजावण्याचा प्रयत्न करते. अहो साहेब, पण आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. ऊर्जा पूर्वाला समजावून सांगते, आई त्यांना त्यांचं काम करू दे. ऊर्जा आणि पूर्वा बाजूला सरकतात. हे ऑफिसर घरामध्ये शिरतात आणि मग लाचलुचपत किंवा इन्कम टॅक्सवाले जशी घराची वाट लावतात तशीच वाट हे सगळे अधिकारी ऊर्जाच्या घराची लावतात. ते संपूर्ण सोफे, त्यावर असलेल्या गाद्या, सगळे भांडेकुंडे, सगळ्या फाईल, सगळे कपाट या सगळ्यांची उलथापालथ करत असतात. सगळं फाडून फेकून देतात. ऊर्जा आणि पूर्वाला जबर धक्काच बसतो. पण ऊर्जाच्या मनात हाच प्रश्न असतो, माझ्या विरुद्ध तक्रार कशी काय झाली? माझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये कोठून आले? आणि पूर्वा या सगळ्या अधिकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. एक अधिकारी तर गादीमधली सगळा कापूस फेकून देत असतो. पूर्वा म्हणते, साहेब हे काय करताय तुम्ही? ऊर्जा थांबून म्हणते, आई आपण त्यांना नाही थांबू शकत, हीच त्यांची प्रोसिजर आहे. हॉलमध्ये काहीच सापडत नाही. आणि हा सिनियर अधिकारी म्हणतो, चला किचनमध्ये शोधूया. हे सगळे अधिकारी किचनमध्ये जातात आणि चक्क डब्यांमध्ये ज्या डाळी असतात, तांदूळ असतात, ते सगळं जमिनीवर फेकू लागतात. पूर्वा आणि ऊर्जा खूप चिडतात. या दोघी किचनमध्ये येतात आणि म्हणतात, साहेब हे काय करताय? तुम्ही सगळं जमिनीवर काय टाकताय? तर हा अधिकारी म्हणतो, मॅडम आम्हाला आमचं काम करू द्या, आम्हाला थांबू नका. तर पूर्वा म्हणते, साहेब तुम्ही तुमचं काम करा, पण आमच्या घरात एवढंच धान्य आहे आणि तुम्ही असं ते जमिनीवर टाकून दिलं तर ते सगळं वाया जाईल, मग आम्ही खायचं तरी काय? आणि ऊर्जा या सिनियर अधिकाऱ्याला विनंती करते, साहेब एकतर आम्ही इमानदार आहोत, आमच्या घरात काळा पैसा नाहीये. ठीक आहे, तुम्हाला शोधायचं आहे, तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे, तर तुम्ही शोधा, पण अन्नधान्याची अशी नासाडी करू नका. आमच्याकडे एवढंच धान्य आहे, मग आम्ही खायचं तरी काय? या सिनियर अधिकाऱ्याला आपली चूक समजते. ऊर्जा त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, साहेब आम्ही तुम्हाला नाही थांबवणार, पण आमच्या घरातील खाण्याच्या अन्नधान्याच्या पदार्थाची नासाडी करू नका. आणि या अधिकाऱ्याला आपली चूक समजते. तो म्हणतो ठीक आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही अन्नधान्याच्या पदार्थाची नासाडी करू नका. आपण येथे कॅश शोधायला आलोय, वस्तूंची नासाडी करायला नाही. पूर्वा त्यांना एक भांडं देते. हे सगळे अधिकारी या भांड्यामध्ये डाळ तांदूळ टाकतात, पण त्याची नासाडी करत नाही. ऊर्जा आणि पूर्वा हे दोघेही हॉलमध्ये परत येतात. सगळे अधिकारी रूममध्ये शोधाशोध करतच असतात. इकडे शौर्य हा देवदास बनून तेथेच बसलेला असतो, खूप दुःखी असतो. तेवढ्यात आजी तेथे येते आणि शौर्यला म्हणते, शौर्य स्वतःला सावर. तर शौर्य म्हणतो, आजी मी काय करू? तिकडे पूर्वा काकूला माझं तोंड पाहायचं नाहीये आणि इकडे बाबांना ऊर्जा शिंदेचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नाही. आमचं लग्न नाही होऊ शकत. आता ही काळ्या दगड्यावरची रेग आहे. तर पूर्वा त्याला समजावून सांगते, शौर्य तू इतका हरून जाऊ नको, हताश होऊ नको. तर शौर्य म्हणतो, आजी मी कसा हताश होऊ नको? मी पूर्णपणे हरलोय. ऊर्जा आणि माझं काहीच होऊ शकत नाही. मी ऊर्जाला चांगलं ओळखतो. हर्षवर्धन जहागीरदाराच्या मुलाशी ती कधीही लग्न करणार नाही. पण आजी काहीतरी वेगळाच विचार करत असते. शौर्य विचारतो, आजी तू कसला विचार करतेयस? तर आजी त्याला सांगते, शौर्य नियतीच्या मनात काय आहे ना, हेच मला कळत नाहीये. तुझ्या डॅडमध्ये आणि ऊर्जाच्या बाबांमध्ये जे झालं ते झालं, पण त्यानंतर दिव्या आपल्या आईला न विचारता याच घरात लग्न करून आली आणि तुझा सुद्धा जीव त्या ऊर्जावरच जडला. तुझी आणि तिची भेट होणं, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होणं, हा नियतीचा कोणता खेळ आहे ना, मला कळत नाहीये. आणि यालाच नियती म्हणतात, यालाच नशीब म्हणतात. म्हणून तुमच्या आयुष्यात काय घडेल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे एवढ्या लवकर हार मानू नकोस. ऊर्जा आणि तुझं लग्न होऊ शकतं. नियतीचे फासे असे काहीतरी पडू शकतात की अचानक तुमच्या दोघांचं लग्न होईल आणि तुला काही समजणार सुद्धा नाही. शौर्यला सुद्धा हे पटतं की एवढे सगळे प्रॉब्लेम असताना आम्ही दोघे एकत्र आलो, एकमेकांच्या प्रेमात कसे पडलो. आणि आजी शौर्यला समजावून सांगते, तुला स्वतःला सावरायला हवं, कारण तुमच्या दोघांच्या नात्यापेक्षा सध्या ही केस खूप महत्त्वाची आहे आणि हर्षवर्धन सारखा वकील ऊर्जाच्या विरोधात उभा आहे. तिच्यासमोर अनेक संकटं येऊ शकतात आणि तुला ऊर्जाला या सगळ्या संकटात साथ द्यायची आहे.
शौर्यला सुद्धा हे पटतं. इकडे ऊर्जाच्या घरामध्ये संपूर्ण घराची झडती घेऊन झालेली असते, परंतु घरात काहीच सापडलेलं नसतं. आणि हा सिनियर ऑफिसर ऊर्जाला विचारतो, किचन, हा हॉल आणि त्या 2 खोल्या सोडून अजून तुमची एखादी जागा आहे का? ऊर्जा सांगते, नाही, अजून कोणतीच जागा नाही आहे. आणि तेवढ्यात एक ऑफिसर म्हणतो, सर, अजून देवघर चेक करायचं बाकी आहे. हे ऐकून ऊर्जा आणि पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. हा ऑफिसर देवघराकडे जाऊ लागतो तर पूर्वा समोर येते आणि म्हणते, साहेब, प्लीज देवघर चेक करू नका, कमीत कमी आमच्या बाप्पाला तरी हात लावू नका. सिनियर ऑफिसर पुढे येतो आणि पायातील बूट काढतो, गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि गणपती बाप्पांची मूर्ती हातात घेतो. तो ऑफिसरला सांगतो, ऑफिसर, आत्ता चेक करा. आणि मग हा ऑफिसर संपूर्ण देवघर चेक करत असतो. ऊर्जा आणि पूर्वाला खूप टेन्शन आलेलं असतं. ऑफिसर देवघर चेक करतो आणि सांगतो, सर, काहीच सापडलेलं नाही आहे. हा ऑफिसर गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवतो, नमस्कार करतो आणि मग ऊर्जा या ऑफिसरला विचारते, साहेब, सापडलं का काही? मी तुम्हाला सांगत होते ना, आम्ही इमानदार माणसं आहोत, कष्ट करून खातो. अशी लाच घेणं, काळा पैसा असणं आमच्याकडे ते शक्य नाही आहे. तर हा ऑफिसर म्हणतो, ऊर्जा शिंदे, मी आता ड्युटीवर आहे, जास्त काही बोलू शकत नाही, पण एवढंच सांगतो, जो माणूस इमानदार असतो ना, आज ना उद्या तो सगळ्यांसमोर खरा ठरतोच. आणि जर तुम्ही लाच घेतलेली नसेल तर ते सुद्धा सिद्ध होईल. तुमच्या घरात तर काही सापडलेलं नाही आहे, पण तुमच्या बँक अकाउंटवर ते 5 लाख रुपये कसे आले याचं उत्तर जर तुम्हाला देता आलं नाही ना, तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडाल, एवढं मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून हा ऑफिसर आपल्या टीमला घेऊन तेथून निघून जातो. ऊर्जा आणि पूर्वाला प्रश्न पडतो की बँक अकाउंटवर ते 5 लाख रुपये कोठून आले? पूर्वा ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा, हे सगळं अचानक कसं घडलं? तुझा कोणावर संशय आहे? आणि दोघी काहीच बोलत नाही, पण दोघींच्या मनात एकच नाव येतं आणि ते म्हणजे शौर्य. पण या दोघींना हर्षवर्धन किंवा आमदार शिर्केवर संशय येत नाही. आता आमदार शिर्केनेच ऊर्जा विरुद्ध तक्रार केली आहे, तरी सुद्धा ऊर्जा आणि पूर्वाचा संशय त्या बिचाऱ्या शौर्यवरच असतो. आणि इकडे हा बिचारा शौर्य देवदास बनून ऊर्जाचा फोटो आपल्या मोबाईलवर पाहत असतो आणि खूप इमोशनल होतो. त्याला ऊर्जाची आठवण येत असते आणि त्याला आठवतं की ऊर्जा माझ्यावर किती चिडली होती, मला घरातून हकलून दिलं होतं, मी खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे असं मला म्हणाली होती. हे सगळं आठवून तो खूप दुःखी होतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन त्याला आवाज देतो, शौर्य. शौर्य घाबरतो आणि मोबाईल बंद करून ठेवतो आणि फाईलमध्ये पाहण्याचं नाटक करत असतो. तेवढ्यात हर्षवर्धन त्याच्यासाठी एक मस्त ज्यूसचा ग्लास भरून आणतो आणि म्हणतो, शौर्य, ज्यूस पी. शौर्य सांगतो, नाही डॅड, मला ज्यूस प्यायचा नाहीये. हर्षवर्धनला समजतं शौर्याचं काहीतरी बिनसलंय आणि हर्षवर्धन त्याला म्हणतो, शौर्य, चल माझ्याबरोबर. तो शौर्याला घेऊन बेडवर बसवतो आणि म्हणतो, सांग काय झालंय? मी तुझा फक्त डॅडच नाहीये, तुझा मित्रसुद्धा आहे ना, मग सांग तुझ्या मनातलं, काय घडलंय, काय बिनसलंय तुझं? शौर्य सांगतो, डॅड, मला काही नाही झालंय, थोडं अस्वस्थ वाटतंय, थोडा थकलोय मी. हर्षवर्धन म्हणतो, कोणाला सांगतोयस की तू थकलाय? येथून तुझा क्लब 6 किलोमीटर आहे, तेथे 2-3 तास टेनिस खेळून धावत पळत तू घरी येतोस आणि मला सांगतोय की थकलोय. नाटकं करू नको, खरं खरं सांग काय झालंय. परंतु शौर्य त्याला काहीच सांगत नाही. हर्षवर्धन चक्क त्याच्या कपाटातून नवीन कपडे बाहेर काढतो आणि म्हणतो, चल, हे कपडे घाल आणि आपण मस्त बाहेर फिरायला जाऊया. शौर्य म्हणतो, नाही बाबा, मला कोठेच फिरायला यायचं नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, मग ऑफिसला चल, पण असा एकटा बसून राहू नको. एकटा बसून राहिलं ना की डिप्रेशन आणखीन वाढतं आणि मला माझ्या शौर्याला डिप्रेशनमध्ये नाही पाहायचंय. पण शौर्य काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे ऊर्जाने बँक मॅनेजरला कॉल केलेला असतो आणि बँक मॅनेजरला विचारते, माझ्या बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून आले? हा बँक मॅनेजर सांगतो, वेगवेगळ्या ब्रँचेसमधून हे पैसे तुमच्या अकाउंटवर आले आहेत. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. बँक मॅनेजर विचारतो, तुम्हाला मेसेजेस आले नाहीत का? ऊर्जा सांगते, नाही सर, मला एक पण मेसेज नाही आलाय. बँक मॅनेजर म्हणतो, असं शक्य नाहीये, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करून पहा. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही मला हे सगळे डिटेल्स पाठवा. बँक मॅनेजर हो म्हणतो. ऊर्जा फोन कट करते. पूर्वा विचारते, काय झालं? तर ऊर्जा सांगते, आई, ते 5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमधून ट्रान्सफर केले गेले आहेत, त्यामुळे ते कुणी टाकले हे कळणं शक्य नाहीये आणि तसंही आपल्या बँक अकाउंटमध्ये कुणीही पैसे डिपॉझिट करू शकतं. पूर्वा म्हणते, पण तुला बँकेचा मेसेज का नाही आला? ऊर्जा सांगते, नाही, मला एक पण मेसेज नाही आला. पूर्वा म्हणते,
त्यावेळेस तुझा फोन सायलेंटवर असेल. ऊर्जा सांगते, नाही आई, मी फोन कधीच सायलेंट ठेवत नाही. आणि ऊर्जा आपल्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये हे मेसेजेस चेक करते आणि तिला जबर धक्काच बसतो, कारण तिला सगळ्या डिपॉझिटचे मेसेज आलेले असतात, बँकेने तिला मेसेज पाठवलेले असतात. ऊर्जा म्हणते, आई, मला तर सगळे मेसेजेस आले आहेत, मग हे मेसेज मी का चेक केले नाही? माझ्या नजरेतून कसे सुटले? मी तर सगळे मेसेज चेक करत असते आल्यावर. आणि त्याच वेळेस ऊर्जाला आठवतं की ती शौर्यबरोबर चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर बसली होती. त्याच वेळेस तिला बँकेचा मेसेज आला. हा मेसेज तिने पाहिला सुद्धा होता, पण शौर्यने तिला हा मेसेज पाहू नको असं सांगितलं आणि वेगळ्या गोष्टीत गुंतवलं. आणि हे आठवून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूर्वा विचारते, काय झालं? ऊर्जा सांगते, आई, मला तो मेसेज आला होता, मी तो मेसेज पाहिला सुद्धा होता, मी मेसेज उघडणार इतक्यात शौर्यने मला तो मेसेज पाहू दिला नाही. हे ऐकून पूर्वाला सुद्धा जबर धक्काच बसतो आणि ऊर्जा ही जमिनीवरच कोसळते आणि म्हणते, एवढा मोठा धोका, एवढा मोठा विश्वासघात. शौर्य, तू मला खूप फसवलंय. आणि पूर्वाला सुद्धा शौर्याचा खूप राग येतो. म्हणजे खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा आना, असं झालंय शौर्याचं. त्याची काहीच चूक नव्हती. त्या दिवशी काय घडलं हे तुम्हाला सुद्धा नक्कीच आठवत असेल. शौर्याला ऊर्जाचं स्वतःचं सत्य सांगायचं होतं, म्हणून तो ऊर्जाला हा मेसेज पाहू देत नव्हता. पण शौर्यालाही माहीत नव्हतं की ही गोष्ट त्याच्यावरच उलटणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जाच्या घरी या लाचलुचपत अधिकाऱ्यांची धाड पडली तेव्हा ऊर्जाने सगळ्या गोष्टींना खूप संयमीपणे तोंड दिलं. पण तिच्यासाठी हे खूप अवघड होत जाणार आहे, कारण तिच्यासमोर खूप मोठे मोठे लोक आहेत. म्हणजे एकूणच आता ऊर्जासाठी ही लढाई सोपी नाही राहिली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये पाहू की शौर्यला या 5 लाखांबद्दल कळणार की ऊर्जाच्या बँक अकाउंटमध्ये कुणीतरी 5 लाख रुपये टाकले आहेत आणि त्यामुळे ऊर्जाच्या घरी अँटी करप्शन ब्युरोची धाड सुद्धा पडली. तिच्या घरची झडती घेतली गेली हे शौर्यला समजणार आणि शौर्य हा ऊर्जाला भेटायला चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येईल आणि तो ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा, मला त्या गोष्टीबद्दल समजलंय. तर ऊर्जा म्हणेल, अरे किती नाटकं करशील, हे सगळं तूच केलंय. त्या दिवशी जेव्हा मला बँकेचा चेक मिळाला होता तेव्हा तू माझा अकाउंट नंबर पाहिला आणि हे सगळं तूच घडून आणलंय. तू आणि तुझ्या बापाने, हर्षवर्धन जहागीरदारने माझ्याशी मैत्री करणं, माझ्यावर प्रेम करणं, हे सगळं तुझं नाटक होतं. हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसेल. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करेल, परंतु ऊर्जा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही. आणि मग शौर्य हा सगळा राग आपल्या बापावर काढणार, हर्षवर्धनवर काढणार. शौर्य रागारागाने घरी येईल आणि हर्षवर्धनला जाब विचारेल, तुम्ही ऊर्जा शिंदे बरोबर हे सगळं का केलं? तिच्या अकाउंटवर 5 लाख रुपये ट्रान्सफर करून तिने लाच घेतली, हा आरोप तुम्हीच लावलाय ना? हा सगळा प्लॅन तुमचाच आहे ना? आधी तर हर्षवर्धन, मी असं काहीच केलं नाहीये असं म्हणेल, परंतु शौर्यला हर्षवर्धनचं सत्य कळलेलं आहे. त्यामुळे तो हर्षवर्धनवर खूप चिडेल आणि जोर जोरात ओरडून हर्षवर्धनला जाब विचारणार, अरे केस जिंकायची तर जिंका ना, स्वतःच्या मनाने जिंका, स्वतःच्या बुद्धीने जिंका, चांगल्या मार्गाने जिंका, समोरच्याचं वाटोळ करून का जिंकताय? हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. माझा मुलगा चक्क त्या ऊर्जा शिंदेसाठी माझ्यावर ओरडतोय. म्हणून हर्षवर्धन सुद्धा शौर्यवर जोरात ओरडणार आणि म्हणणार, हो, मी त्या ऊर्जा शिंदेचं वाटोळं करणार आहे. मी तिला केसमध्ये तर हरवणार, पण तिला आयुष्यात हरवणार, तिला आयुष्यातून उठवणार, मी तिला पूर्ण बर्बाद करणार, हे लक्षात ठेव. शौर्य सुद्धा खूप चिडलेला असेल. हर्षवर्धन हा रागारागाने तेथून निघून जाईल, पण शौर्य मनात विचार करेल, बाबा, तुम्ही माझ्या ऊर्जाचं वाटोळं करायला निघालाय ना, पण मी माझ्या ऊर्जाला काहीच होऊ देणार नाही. मी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आणि त्यासाठी मला तुमच्या विरुद्ध लढावं लागलं, तुमच्या विरुद्ध उभं राहावं लागलं, तरी मी मागे हटणार नाही. म्हणजे आता ऊर्जामुळे या बाप बेट्यामध्ये चांगलाच मोठं महायुद्ध रंगणार आहे, एवढं मात्र नक्की. म्हणजे शौर्य हा घरी पोहोचला. त्याने हर्षवर्धनला जाब विचारला की तुम्हीच ऊर्जा शिंदेच्या अकाउंटवर 5 लाख रुपये पाठवलेत ना, तुम्हीच तिला या प्रकरणामध्ये फसवलत ना? आधी तर हर्षवर्धनने मी तो नव्हे असं नाटक करण्याचा प्रयत्न केला,
पण मग शौर्यची सटकली आणि शौर्यची सटकल्यावर त्याने बापावर सुद्धा आवाज चढवला. मग हर्षवर्धन तर आधीच सटकलेला आहे, त्यामुळे त्याने डबल आवाज चढवला आणि या बाप बेट्याचा हा जो सीन असणार आहे ना, तो खूपच जबरदस्त आहे. आणि मग हर्षवर्धन हे सुद्धा शोधून काढेल की ऊर्जा शिंदे आणि शौर्यची ओळख कशी. त्याला हे कळायला वेळ लागणार नाही की शौर्य आणि ऊर्जा एकमेकांवर प्रेम करतात. मग हे समजल्यावर हर्षवर्धन काय करणार? आता ऊर्जाला वाचवण्यासाठी, तिला या 5 लाख रुपयांची लाच घेतली आहे या आरोपातून वाचवण्यासाठी शौर्याचा प्लॅन काय असेल? तो हर्षवर्धन विरुद्धचे पुरावे ऊर्जाला नेऊन देणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.